तुम्हाला गाडी भाड्याने लागली तर तुम्ही यांना संपर्क करू शकता। जसे की टेम्पो ट्रॅव्हलर 26 सीटर अतिशय सुंदर। उलटा फिरवून लावते, सामान काढायला सोपं पडेल। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपल्याकडे आहे टेम्पो ट्रॅव्हलर 26 सीटर डिझेल गाडी आपल्याकडे। याच्यामध्ये CNG पण येते। गाडी आपण आणली तेव्हा गाडीला पाठीमागे सीट नव्हते। आता काल रात्रीच गाडी नाशिकवरून सीटं बसवून आलेली आहेत। खाली फ्लोरिंगचं काही काम झालं आहे, तर ते सगळं मी तुम्हाला दाखवतो। गाडीचा एक छोटासा आपण चक्कर मारू, गाडी कशी चालते। ही 6 टायर टेम्पो ट्रॅव्हलर आहे, 6 टायर। बघू शकतो आपण, पॉवर स्टेअरिंग आहे गाडीला, 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आहे, 5 पुढे जाण्याचे गिअर आहेत, 1 रिव्हर्स आहे आणि एकदम कार सारखी गाडी चालते। कुठे लांब जायचं असेल फिरायला तर एकदम सुंदर गाडी आहे। प्रतीक दादा पाठीमागे दाखवलं का? हे नवीन सीटर लावले, ते तुम्हाला गाडी थांबली का मग दाखवतो मी। एकदम बढ़िया गाडी आहे टेम्पो ट्रॅव्हलर 26 सीटर। थोडंसं पळून बघू तिला आपण। 5वा गिअर लावूयात। डिस्क ब्रेक आहेत गाडीमध्ये, त्यामुळे कंट्रोललाही काही अडचण नाही। टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये तुम्हाला ॲम्ब्युलन्स मिळते, स्कूल बस मिळते। आता गाडी थोडी मोठी आहे, आपल्याला वळवायला जागा शोधू आपण आणि मस्त एक मोकळ्या ठिकाणी जाऊ आणि सगळी गाडी समजून सांगू। तुमचा टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे, तुमच्या कामाचा आहे। तर चला आपण आता गाडीला वळवायला जागा शोधू। सापडेल का जागा? आता आपल्यासोबत कॅमेरामन प्रतीक गुंजाळा आहे आज। हाँ, इथे मध्ये का? वाव, एकदम स्मूथ इंजिन आहे गाडीचं। एकदम मोठे मोठे आरशे दिलेले आहेत गाडीला, त्याच्यामुळे मागचं पुढचं बघायला काही अडचण नाही। आपण इंडिकेटर लावलं आता गाडीला। टिक 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 टिक। हो, ही पण फार छान जागा, इकडे घ्यायचं की शूट? लय ऊन आहे बाबा। हां, बाहेर निघून शूटिंग घेणं म्हणजे मित्रांनो फार मेहनत असते व्हिडिओ मागे। तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, तुमचं काही सजेशन असेल तर कमेंट करत चला। गाडीचा रिवर्स कसा टाकायचा भावा? उचलून टाकायचा का? हो, माझ्या चिरंजीवाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे। तुम्ही याच्यामध्ये डिस्प्ले लावू शकता, रिवर्स कॅमेरा लावू शकता। तर आरसे तेवढे मोठे मोठे दिलेले आहेत की सगळं मागचं दिसतं गाडीमध्ये। वाव, खूप दिवसांनी मोठ्या गाडीवर बसलो मी। हा असा रिवर्स आहे, असा वरती करायचा, असा लावायचा। रिवर्स पार्किंग सेन्सर पण आहे गाडीमध्ये, ते पण बघू आपण। चला आता फर्स्ट लावूया। असंच लागतं इज्जतीत। लाईफ एन्जॉय करा, ट्रिप्स एन्जॉय करा, वाहने सावकाश चालवा। भैया गलत गियर लगा दिया था ना भैया, अभी लग गया फर्स्ट। आता तिला बत्ती देतो मी, 100, 100, 120। नादच नाही करायचं आता, लवकर पोचायचं पार्टीला, देवदर्शनला, रात्रपाठ करायची आहे। राबा काय सुटली पाहिजे ना गाडी 4थ्या गिअरवर। आता काही खरं नाही भाऊ। तर मित्रांनो, गमतीचा भाग सोडा। आपण जेव्हा प्रवासाला निघतो आपल्यासोबत 20, 25, 30 लोक असतात आणि थोडंसं अर्धा तास 1 तास आपण उशीर झाला तरी चालेल,
पण वाहने काळजीपूर्वक चाला, वेग नियंत्रित ठेवा, सीट बेल्टचा वापर करा. आणि उन्हाळ्यात तर जर तुमच्याकडे जुनी गाडी असेल तर टायर्स पहिले गाडीचे चेक करत चला. जुने टायर असेल तर नक्कीच बदला किंवा मग प्रवास तुमचा थोडासा सावलीचा करा सकाळी संध्याकाळी. भाई आपल्या बसचं काम नाही भाई. लईच मोठा हत्ती आहे. नमस्कार काका, बरं आहे ना? बसा मागे बसा. कोण नाही सहज गंमत केली यार. ते आमचा छोटासा कॅमेरामन. प्रत्येक भैयाला सुट्ट्या लागल्यात आणि प्रत्येक भैयाला स्टेअरिंगवर बसवलं तर प्रत्येक भैया ही गाडी चालवेल. फक्त तुला असं मोठं सभेचं मैदान पाहावं लागेल आणि मग तिकडे तुला गाडीत बसवावं लागेल. म्हणजे कुठेही फिरलं तरी काही अडचण नाही. आता गाडी थांबवून आपल्याला पूर्ण गाडी चेक करायची आहे. तो क्या कहना चाहते हो प्रतीक भैया? पढ़ाई करनी अच्छा है, गाड़ी चलाना अच्छा है? जिसमें मन लगे वो अच्छा. अरे बाप रे, देखो प्रतीक भाई ने क्या बोल दिया. तुमचं जिकडे मन रमेल, तुम्हाला जे काम आवडेल. जर तुमचं अभ्यासात मन रमत असेल तर नक्कीच तुम्ही खूप अभ्यास करा, MPSC UPSC ट्राय करा. पण जर आपला मेंदू नाही म्हणत असेल की गणितामध्ये आपल्याला नाही इंटरेस्ट, इतिहासाची आवड नाही आहे, विज्ञान डोक्यात जात नाही आहे, तर नक्कीच तुम्ही ड्रायव्हिंगचं फील्ड निवडू शकता. त्याच्यामध्ये पण आपलं पोट भरेल, आपली प्रगती होईल, एवढा स्कोप नक्की आहे. तुम्ही जर निर्व्यसनी राहून वाहन खरेदी विक्री असेल, टूर्स अँड ट्रॅव्हल्स असेल, तो व्यवसाय केला, बिझनेस केला तर नक्कीच त्याच्यामध्ये स्कोप आहे. मित्रांनो, फायनली आपल्याला जागा मिळालेली आहे. आणि प्रतीक सर, तुम्हाला विनंती आहे, मागचा दरवाजा उघडा गाडीचा. आपण काय काम झालेलं आहे गाडीमध्ये ते बघूयात. ये बाबू पूर्ण उघडतो काय? लॉक आहे त्याला. आमच्या प्रत्येक दादाच्या म्हणण्यानुसार त्याला लॉक आहे. करा ना, लॉक करा ना, लॉक करा ना. हो, किती पण वाढलं तर होत नाही. हां, असा बोट टाकायचं. बरं, बोट टाकायचं, अडकायचं आणि मागं वडायचं. हां. अरे वा, म्हणजे दोनही दरवाजे पूर्ण उघडतात. वाव, बघू शकता पूर्ण घर आहे. नुसती गाडी नाही आहे, घर आहे पूर्ण. दोन्ही दरवाजे लॉक आहे. आता गाडी किती पण स्पीडमध्ये चालवली तरी पूर्ण. अरे वा. बरं, हा सोफा बनवलेला आहे, सोफा कम सीट. बघ ना, मधून बघून घे ना, एक नंबर झाले सीट. नवीन सीटांचा वास बी भारी येतो. चला सोफा आपण आतून दाखवू आता. हे बघा, हे बेड आहे लांबच्या प्रवासाला गेल्यावर आराम करण्यासाठी. सोफा कम बेड आहे. बघा, इथं 5 जण मागे आरामात बसणार. हे 5, या सीटांवरती 20 आणि ड्रायव्हर शेजारी 1, असे 26 सीटर गाडी आहे. अतिशय सुंदर. तर मित्रांनो, तुम्ही आता ही गाडी बघितली. तिचा एक ऑलरेडी व्हिडिओ आपण टाकलेला आहे. हा प्रतीक दादा, हे 2, 4, 6, 8, 10 एका बाजूला, 2, 4, 6, 8, 10 एका बाजूला. हे पाठीमागे सोफा कम बेड आहे, त्याच्यावर 5 मंडळी, असे 25 आणि इकडे एक 26, अशी 26 सीटर गाडी आहे. आता गाडी पुन्हा चालली आहे साफसफाई करण्यासाठी. नेमकं आपण व्हिडिओला गाडी घेतली आणि त्यांना काहीतरी भाड आलेलं आहे. तर आता आपल्याला हा व्हिडिओ थोडा अर्धवट थांबवावा लागेल. तिचा हँडब्रेक कंपनीने चालू नाही केला वाटतं तो. पाहते कर वरती काढला वाटतं. हां, हँडब्रेक टाईट नाही. सांगतो, आमच्या दादाचं स्वप्न राहून गेलं छोटासा गोल फिरवण्याचं, पण कधीतरी गाडी आपल्याकडेच राहणार आहे. मस्त गाडीचं काम झालेलं आहे. हो हो हो, नाही बरं गाडी चालवलं बरं का, मस्त एकदम स्मूथ. हे किती सीटर आहे? 14 आणि एक अजून आपल्याकडे 20 पण आहे. 14, 20, 26, 17. तर मित्रांनो, टेम्पो ट्रॅव्हलरचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रतीक दादा, भूक लागली का तुला? नाही ना, ओके. किती रुपयाची गाडी आहे अंदाजे ही? 24 लाखाची. थोडीशी वरती असेल, 24च्या हरकत नाही.